मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.2चा क्वेश्चन नंबर 5, 6, 7 सॉल्व केला. आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.2चा क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 सॉल्व करणार आहेत. क्वेश्चन नंबर 8, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 4 इंटू साइन एक्स प्लस 5 इंटू कॉस एक्स अपॉन रूट ऑफ 41. सुरुवातीला आपण याला वायने डिनोट करून घेऊ. लेट वाय इक्वल साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 4 इंटू साइन एक्स प्लस 5 इंटू कॉस एक्स अपॉन रूट ऑफ 41. नेक्स्ट स्टेपला आहे ना बेस सेपरेट करू. साइन इनवर्स ऑफ 4 अपॉन रूट ऑफ 41 इंटू साइन एक्स प्लस 5 अपॉन रूट ऑफ 41 इंटू कॉस एक्स इक्वल वाय. याच्यामध्ये आपण पुट 4 अपॉन रूट ऑफ 41 इक्वल कॉस ऑफ अल्फा अँड 5 अपॉन रूट ऑफ 41 इक्वल साइन ऑफ alpha. Also sin square of alpha plus cos square of alpha equal 5 upon root of 41 bracket square plus 4 upon root of 41 bracket square equal 25 upon 41 plus 16 upon 41 equal 41 upon 41 equal 1 and tan of alpha equal sin of alpha upon cos of alpha equal sin alpha ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5 upon root of 41 डिवाइड cos alpha ची व्हॅल्यू आहे 4 upon root of 41. दोघं कॅन्सल होऊन जातील. म्हणजेच आपल्याला टॅन ऑफ अल्फा जो आहे टॅन ऑफ अल्फा इक्वल मिळेल 5 अपॉन 4. नंतर अल्फाची व्हॅल्यू मिळेल देअरफॉर अल्फा इक्वल टॅन इनवर्स ऑफ 5/4. नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर वाय इक्वल साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ कॉस ऑफ अल्फा इंटू साइन ऑफ एक्स प्लस साइन ऑफ अल्फा इंटू कॉस ऑफ एक्स. आणि हा जो आहे ना हा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे. याची व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू. वाय इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स प्लस अल्फा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हाच आपल्याला असा लिहिता येईल देअरफॉर वाय इक्वल एक्स प्लस अल्फा. इथे आपण ही प्रॉपर्टी यूज केली साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स इक्वल एक्स. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू. डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर आपण इथे अल्फाची व्हॅल्यू ठेवू. एक्स प्लस अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला टॅन इनवर्स ऑफ 5/4. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने जर डिफरन्शिएट केलं हा मिळेल आपल्याला dy अपॉन dx इक्वल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल आणि हा टॅन इनवर्स ऑफ 5/4 कॉन्स्टंट असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. म्हणजेच हा मिळाला आपल्याला 1. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल देअरफॉर dy/dx इक्वल 1. हे झालं याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम सेकंड, कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ √3 इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन 2. लेट वाय इक्वल कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ √3 इंटू cos x minus sin of x divide 2.
नेक्स्ट स्टेपला आपण बेस सेपरेट करू. कॉस इनवर्स ऑफ √3/2 इंटू कॉस एक्स मायनस 1/2 इंटू साइन एक्स. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू. पुट √3/2 इक्वल कॉस अल्फा अँड 1/2 इक्वल साइन अल्फा. Also sin square alpha plus cos square alpha इक्वल, आता साईनची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. याला जर सॉल्व केलं 1/4 प्लस 3/4 इक्वल 4/4 इक्वल 1 and tan of alpha equal sin of alpha upon cos of alpha. परत आपल्याकडे sin अल्फाची व्हॅल्यू आहे 1/2 डिवाइड cos अल्फाची व्हॅल्यू आहे √3/2. इथून 2 जर कॅन्सल झाला तर नेक्स्ट स्टेप होईल 1/√3. हा मिळाला आपल्याला tan ऑफ अल्फा. म्हणजेच अल्फा इक्वल लिहिता येईल tan इनवर्स ऑफ 1/√3. हा मिळाला अल्फा. आता नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल कॉस इनवर्स ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट कॉस ऑफ अल्फा इंटू कॉस एक्स मायनस साइन ऑफ अल्फा इंटू साइन एक्स. हा जो आहे ना, हा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल कॉस इनवर्स ऑफ. नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल कॉस इनवर्स ऑफ कॉस अल्फा इंटू कॉस एक्स मायनस साइन अल्फा इंटू साइन एक्स. आपण या ठिकाणी कॉस अल्फा आणि साइन अल्फाची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. आणि इथे जर आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युला अप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर y इक्वल कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ अल्फा प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे आपण ही प्रॉपर्टी अप्लाय केलेली आहे कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ एक्स इक्वल एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला देअरफॉर y इक्वल अल्फा प्लस एक्स. नंतर आपण अल्फाची जी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे tan इनवर्स ऑफ 1/√3 ती या ठिकाणी पुटअप करून देऊ. tan इनवर्स ऑफ 1/√3 प्लस एक्स इक्वल y. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाही, डिफरन्शिएट केल्यावर नेक्स्ट स्टेप लिहिता येईल dy/dx इक्वल, याचा डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल. म्हणजे 0 + 1. पुढची स्टेप लिहिता येईल आपल्याला इक्वल 1 आणि फायनल डेरिव्हेटिव्ह मिळेल dy/dx इक्वल +1. या वेने आपण हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. प्रॉब्लेम नंबर 3. साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ कॉस ऑफ √x प्लस साइन ऑफ √x अपॉन √2. लेट y इक्वल साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ कॉस ऑफ √x प्लस साइन ऑफ √x डिवाइड √2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला आपण बेस सेपरेट करून घेऊ. देअरफॉर y इक्वल साइन इनवर्स ऑफ 1/√2 इंटू कॉस ऑफ √x प्लस 1/√2 इंटू साइन ऑफ √x. नेक्स्ट स्टेपला आपण व्हॅल्यू पुटअप करू. पुट साइन ऑफ अल्फा इक्वल 1/√2. साइन ऑफ अल्फा इक्वल 1/√2 and cos of alpha equal 1/√2. Also sin square of alpha plus cos square of alpha equal 1/√2 bracket square plus 1/√2 bracket square. म्हणजे हा होईल 1/2 plus 1/2 equal 1 and tan of alpha equal sin of alpha upon
कॉस ऑफ अल्फा. परत या दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून देऊ. 1/√2 अपॉन 1/√2 इक्वल 1. हे दोघं कॅन्सल होऊन जातील. म्हणजेच टॅन ऑफ अल्फा इक्वल मिळाला आपल्याला 1. म्हणजेच अल्फा इक्वल टॅन इनव्हर्स ऑफ 1. म्हणजेच अल्फा मिळाला आपल्याला π/4. अल्फा मिळाला π/4. नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ अल्फा इंटू कॉस ऑफ रूट एक्स प्लस कॉस ऑफ अल्फा इंटू साइन ऑफ रूट एक्स. इथे सुद्धा आपण जर ऑब्झर्व केलं तर हा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ अल्फा प्लस रूट एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला y इक्वल अल्फा प्लस रूट एक्स. या ठिकाणी आपण ही साइन इनवर्सची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इक्वल एक्स. परत आपण अल्फाची व्हॅल्यू ठेवून देऊ. y इक्वल अल्फाची व्हॅल्यू काढलेली आपण π/4 प्लस रूट एक्स. याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच dy/dx मिळेल. देअरफॉर dy/dx इक्वल π/4चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाईम रूट एक्स. म्हणजेच फायनल आन्सर आलं dy/dx इक्वल 1/2 टाईम रूट एक्स. प्रॉब्लेम नंबर 4. कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 3 इंटू कॉस ऑफ 3x मायनस 4 इंटू साइन ऑफ 3x अपॉन 5. लेट y इक्वल कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 3 इंटू कॉस ऑफ 3x मायनस 4 इंटू साइन ऑफ 3x डिवाइड 5. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला y इक्वल बेस सेपरेट करून टाकू. कॉस इनवर्स ऑफ 3/5 इंटू कॉस ऑफ 3x मायनस 4/5 इंटू साइन ऑफ 3x. सबस्टिट्यूट करता येईल 3/5 इक्वल कॉस अल्फा and 4/5 equal sin alpha. Also sin square of alpha plus cos square of alpha equal sin alpha ची व्हॅल्यू आहे 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. याला जर सॉल्व केलं 16/25 प्लस 9/25 म्हणजेच हा मिळेल आपल्याला 25/25 इक्वल 1. म्हणजेच साइन स्क्वेअर ऑफ अल्फा प्लस कॉस स्क्वेअर ऑफ अल्फा 1 मिळाला. अँड टॅन ऑफ अल्फा इक्वल साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. इथे सुद्धा आपण साइन अल्फा आणि कॉस अल्फाची व्हॅल्यू ठेवू. 4/5 डिवाइड 3/5. 5 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे राहील 4/3. पुढे लिहिता येईल टॅन ऑफ अल्फा इक्वल 4/3. देअरफॉर अल्फा इक्वल टॅन इनवर्स ऑफ 4/3. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर y इक्वल कॉस इनवर्स ऑफ अल्फा इंटू कॉस ऑफ एक्स मायनस साइन ऑफ अल्फा इंटू साइन ऑफ 3x. इथे सुद्धा हा 3x आहे. परत आपण जर इथे कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज केला तर नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल कॉस इनवर्स ऑफ अल्फा प्लस 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट.
परत याला लिहिता येईल आपल्याला वाय इक्वल अल्फा प्लस 3x. आपण इथे इन्व्हर्सची प्रॉपर्टी यूज केली, कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ एक्स इक्वल एक्स. ही जी इन्व्हर्सची प्रॉपर्टी आहे ही आपण या ठिकाणी यूज केली. नेक्स्ट स्टेप, याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. जर आपण याला एक्सने डिफरन्शिएट केलं तर नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल. आता डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर आपण इथे अल्फाची व्हॅल्यू ठेवू. अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला टॅन इन्व्हर्स ऑफ 4/3 प्लस 3x. आता याला डिफरन्शिएट केल्यावर हा कॉन्स्टंट पार्ट आहे टॅन इन्व्हर्स ऑफ 4/3, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल, प्लस 3 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 0 प्लस 3. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर मिळेल dy/dx इक्वल 3. हा झाला फायनल डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन नंबर 9. Differentiate the following with respect to x. Problem number first. Cos inverse of square bracket of 1 minus x square upon 1 plus x square square bracket complete. Let y equal given function cos inverse of square bracket of 1 minus x square upon 1 plus x square. या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू पुटअप करणार आहेत. पुट एक्स इक्वल टॅन ऑफ थिटा. एक्सची व्हॅल्यू पुटअप करणार आहेत आपण टॅन ऑफ थिटा. देअरफॉर नेक्स्ट स्टेप इज अ कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याकडे एक रूल आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा इक्वल कॉस ऑफ 2 थीटा. आणि हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी ॲप्लाय करायचा आहे. जर आपण हा फॉर्म्युला ॲप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल वाय इक्वल कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ 2 थीटा. कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ 2 थीटा. देअरफॉर वाय इक्वल लिहिता येईल आपल्याला 2 टाइम थीटा. इथे आपण कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस ऑफ एक्स इक्वल एक्स ही इन्व्हर्सची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. परत आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू आहे थीटा इक्वल टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर वाय इक्वल 2 इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy upon dx इक्वल 2 इंटू टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल dy अपॉन dx इक्वल 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे झालं फायनल आन्सर. सेकंड प्रॉब्लेम टॅन इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेट ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल टॅन इन्व्हर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे सुद्धा आपण सबस्टिट्यूट करणार आहेत x इक्वल टॅन ऑफ थीटा. म्हणजेच पुढे लिहिता येईल थीटा इक्वल टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल टॅन इन्व्हर्स ऑफ 2 टाइम टॅन ऑफ थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा. इथे आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युला जर यूज केला तर नेक्स्ट स्टेप लिहिता येईल वाय इक्वल टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन ऑफ 2 थीटा. आणि हाच आपल्याला लिहिता येईल वाय इक्वल 2 थीटा. इथे सुद्धा आपण इन्व्हर्सची प्रॉपर्टी यूज केलेली आहे टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन ऑफ एक्स इक्वल एक्स. ही जी प्रॉपर्टी ही या ठिकाणी यूज झालेली आहे. परत आपण पुढच्या स्टेपला थीटाची व्हॅल्यू ठेवून देऊ 2 इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने.
differentiate with respect to x, we get dy upon dx equal 2 into tan इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे फायनल डेरिव्हेटिव्ह मिळाला dy अपॉन dx इक्वल 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. प्रॉब्लेम नंबर 3, साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे आपण एक्सचे व्हॅल्यू पुटअप करणार आहेत. पुट एक्स इक्वल टॅन ऑफ थीटा, देअर फोर थीटा इक्वल टॅन इनवर्स ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. परत आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा इक्वल कॉस ऑफ 2 थीटा. हा फॉर्म्युला जर आपण इथे पुटअप केला तर नेक्स्ट पार्ट होईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ 2 थीटा. परत इथे आपण अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करू शकतो. साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इक्वल कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ पाय बाय 2 मायनस 2 थीटा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल पाय बाय 2 मायनस 2 थीटा. इथे सुद्धा आपण इन्व्हर्सची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स इक्वल एक्स ही प्रॉपर्टी यूज केलेली आहे. नंतर याला इथे आपण थीटाची व्हॅल्यू ठेवू पाय बाय 2 मायनस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर याला एक्सने डिफरन्शिएट केलं नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल मायनस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे फायनल स्टेप लिहिता येईल आपल्याला मायनस 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला dy अपॉन dx. हे झालं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 4, साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल गिवन फंक्शन साइन इनवर्स ऑफ 2x इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करू x इक्वल साइन ऑफ थीटा, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल थीटा इक्वल साइन इनवर्स ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप येईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ 2 टाइम साइन थीटा इंटू रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ 2 इंटू साइन थीटा इंटू रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे हा मिळतो आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ 2 टाइम साइन थीटा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हा होईल कॉस थीटा. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 थीटा. आपण या ठिकाणी डबल अँगल फॉर्म्युला यूज केला. साइन ऑफ 2 थीटा इक्वल 2 टाइम साइन थीटा इंटू कॉस थीटा.
हा फॉर्म्युला यूज केला म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल टू थिटा. परत इथे आपण इन्व्हर्सची प्रॉपर्टी यूज केली, साइन इन्व्हर्स ऑफ साइन ऑफ एक्स इक्वल एक्स. नेक्स्ट स्टेप y इक्वल टू इंटू थिटाची व्हॅल्यू आहे साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेपला आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू इंटू साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. या 2ने या 1ला मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल 2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन नंबर 10. डिफरन्शिएट the following with respect to x. Problem number first, tan inverse of bracket of 8x upon 1 minus 15x square bracket complete. Let y equal tan inverse of 8x upon 1 minus 15x square. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला टॅन इन्व्हर्स ऑफ 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 5x इंटू 3x ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल टॅन इन्व्हर्स ऑफ 5x प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ 3x. या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे टॅन इन्व्हर्स ऑफ a प्लस b अपॉन 1 मायनस a इंटू b इक्वल टॅन इन्व्हर्स ऑफ a प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ b. हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय केला. नंतर याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट with respect to x. We get dy upon dx equal tan inverse of 5x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1 upon 1 plus 5x bracket square into derivative of 5x by using composite function theorem plus derivative of tan inverse of 3x is a 1 upon 1 plus 3x bracket square into derivative of 3x. Next step होईल therefore dy upon dx equal 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 होईल आणि तो या 1ला मल्टिप्लाय होईल म्हणजे 5 अपॉन 1 प्लस 5 स्क्वेअर 25 एक्स स्क्वेअर प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 होईल तो या 1ला मल्टिप्लाय होईल म्हणजे 3 अपॉन 1 प्लस 9 एक्स स्क्वेअर कारण 3 स्क्वेअर 9 एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 3. tan inverse of bracket of 2 root x upon 1 plus 3x bracket complete. Let y equal tan inverse of 2 root x upon 1 plus 3x bracket complete. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला y इक्वल tan इन्व्हर्स ऑफ 3 रूट एक्स मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस 2 रूट एक्स 3 रूट एक्स इंटू रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इन्व्हर्स ऑफ 3 रूट एक्स मायनस tan इन्व्हर्स ऑफ रूट एक्स. या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे tan इन्व्हर्स ऑफ a मायनस b अपॉन 1 प्लस a इंटू b इक्वल tan इन्व्हर्स ऑफ a मायनस tan इन्व्हर्स ऑफ b. नेक्स्ट स्टेप होईल
याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्सने, वी गेट dy अपॉन dx इक्वल tan इनवर्स ऑफ 3 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 1 प्लस 3 रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स प्लस मायनस tan इनवर्स ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 1 प्लस रूट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन 1 प्लस 3 स्क्वेअर 9 रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे एक्स इंटू 3 इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर एक्स होईल इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर dy अपॉन dx इक्वल 3 अपॉन 2 रूट एक्स इंटू 1 प्लस 9x मायनस 1 अपॉन 2 रूट एक्स in a bracket 1 plus x. Next step dy upon dx इक्वल इथून आपण 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स कॉमन काढून घेऊ. 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स जर कॉमन निघाला मध्ये राहील 3 अपॉन 1 प्लस 9x मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 7 tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ a प्लस b इंटू tan x अपॉन b मायनस a इंटू tan x. लेट y इक्वल tan इनवर्स ऑफ a प्लस b इंटू tan x अपॉन b मायनस a इंटू tan x. पुढच्या स्टेपला या ठिकाणी आपण b कॉमन काढून घेऊ म्हणजे tan इनवर्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ b जर कॉमन काढला इथे राहील a अपॉन b प्लस tan इनवर्स ऑफ x डिवाइड इथून जर b कॉमन काढला इथे राहील 1 मायनस a अपॉन b इंटू tan ऑफ x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि हा b आणि हा b कॅन्सल होऊन जाईल सिमिलर असल्यामुळे. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल tan इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस tan इनवर्स ऑफ x अपॉन 1 मायनस a अपॉन b इंटू tan ऑफ x. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल tan इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस tan इनवर्स ऑफ tan ऑफ x. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल tan इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस x. इथे आपण इनवर्स प्रॉपर्टी यूज केली tan इनवर्स ऑफ tan ऑफ x इक्वल x. इनवर्स प्रॉपर्टी यूज केल्यावर आपल्याला ही स्टेप मिळाली. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट with respect to x. We get dy upon dx equal tan inverse of a upon b चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 होईल. म्हणजेच फायनल स्टेप मिळाली dy upon dx equal 1. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह.